महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये भाजप महिला आघाडीचं आंदोलन सुरू आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे। सुद्धा आंदोलन सध्या आपण पाहू शकतोय की या ठिकाणी सुरू आहे। दीनानाथ मंगेशकरच्या समोर आलेला आहे, आंदोलन सुरू केले तुम्ही। काल जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे आणि राज्य शासनाकडून तुम्ही सगळ्या सेवा सुविधा धर्मदाय या नावाखाली घेता। तुम्हाला धर्मदाय लावायला लाज वाटते की काय? तुम्हाला जागा फुकट हवी, तुम्हाला लाईट फुकट हवी, तुम्हाला पाणी फुकट हवं, तुम्हाला सगळ्या सवलती हव्या आणि गरजूंना मदत करता येत नसेल तर राज्य सरकारकडनं यांच्याकडे नक्कीच लक्ष दिलं जाईल। पालकमंत्री असतील पुण्याचे अजितदादा किंवा आमचे मुख्यमंत्री असतील यामध्ये नक्कीच लक्ष घालतील। ताई, मोठं आंदोलन करताय, काय मागणी करताय? आम्ही आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने ही मागणी करतो आहोत की त्वरित इथे धर्मादायचा बोर्ड हा लागला गेला पाहिजे। जर धर्मादाय आयुक्ताच्या अंडर जर हे हॉस्पिटल आहे तर तुम्ही पैसे कुठल्या याच्यावर मागताय आणि पैसे अभावी तुम्ही त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू होतो, हे कोण कारणीभूत आहे सगळ्याला? तर आम्ही सगळ्यांच्या वतीने ही आज मागणी करतोय की त्वरित इकडे धर्मादायचा पहिले बोर्ड लागला गेला पाहिजे आणि पुढे अशा कुठल्याही अमानवी गोष्टी जर इथे घडणार असतील तर त्वरित या हॉस्पिटलवर पण कारवाई झाली पाहिजे आणि हॉस्पिटल देखील बंद झालं पाहिजे, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। राज्यात महायुतीचं सरकार आहे, भाजपाचं सरकार आहे, सध्या तुम्ही पण त्याच पक्षाच्या काय आहेत, त्यामुळे भाजप यावरती किंवा देवेंद्र फडणवीस याच्यावरती काय निर्णय घेतील? म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। एक कुठेतरी आई, प्रत्येक जण बघा, आम्ही या सगळ्या आया आहोत, सगळेजण कुठलाही सामान्यातला सामान्य मनुष्य देखील या ठिकाणी असा गेला पाहिजे नाही। आणि हे हॉस्पिटल जेव्हा बांधलं गेलं तेव्हा शरद पवारांची सत्ता होती, त्यांनी या हॉस्पिटलला परवानगी दिली, जागा दिली, पाणीपट्टी, बिलपट्टी सगळ्यातून तुम्हाला सवलत मिळत असेल तर तुम्ही रुग्णांकडून पैसे उकळण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। परत अशा सगळ्या गोष्टी घडता कामा नाही, परत कुठलाही रुग्ण पैसे अभावी त्या ठिकाणी जाता कामा नये, यासाठी आम्ही नक्कीच ठोस पावलं उचलणार आहोत। खरं तर सातत्याने या ठिकाणी आरोप होत आहेत, अनेक रुग्णांच्या याच तक्रारी आहेत, तर तुम्ही पण या ठिकाणी आल्यात, काय मागणी करताय? आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पेशंटला तत्काळ ऍडमिट करून त्यांच्यावरती ट्रीटमेंट ही चालू केली पाहिजे। ज्यावेळी तुम्ही पेशंट डिस्चार्ज करता त्यावेळी तुम्ही पेमेंट घेतल्याशिवाय पेशंट डिस्चार्ज करत नाही, मग ही अशी अडवणूक का? याला पूर्ण आमचा निषेध आहे, भारतीय जनता पार्टीचा पूर्ण निषेध आहे। आमचे सर्व नेते मंडळी याच्या विरोधामध्ये नक्की दखल घेतील आणि पुढे योग्य कारवाई होईल याची आम्हाला खात्री आहे। आणि आमचे सर्व महिला आघाडीच्या हर्षदाताई फरांदे असतील, कोंढरेताई असतील, सर्व महिला आघाडी याचा पूर्णपणे निषेध करत आहोत। गैसासला निलंबित करा, खरं तर अशी मागणी या सर्व महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी। आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर आमचं प्रशासन त्या ठिकाणी बसवू व त्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर कारवाई काय ती करण्यात येईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बाबा आमच्या जे काही तिथली यंत्रणा आहे ते आमच्या हातात येऊ। आम्ही सांगितलं की लवकरात लवकर गुन्हा त्या हॉस्पिटल प्रशासनानं खुलासा केलेला आहे, चूक नक्की कोणाची आहे असं वाटतं? तिथं त्या ठिकाणी सांगताय डॉक्टरांची चूक आहे, डॉक्टरांच्या चुकीमुळेच या गोष्टी झालेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। पक्षाची भूमिका काय तुमची? राष्ट्रवादी आम्ही उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने त्या ठिकाणी मुक आंदोलन देखील घेतलेले आहे आणि जे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे कारवाईच्या मागे लागतो। की हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते निवेदन देऊन आपण पाहतो की बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन जे आहे ते केलं जाईल। आणि पाहतोय की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाहेर या ठिकाणी करण्यात येते। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी, पुणे। आपण पाहतो या ठिकाणी पुण्यामध्ये भाजप महिला आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। पुण्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी